नमस्कार सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आज छत्रपती संभाजी महाराज नगर आणि या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेअंतर्गत आज आपण एक आढावा बैठक या ठिकाणी घेतलेली आहे। आजच्या आढावा बैठकीच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज नगर मधील असणारे मराठा चळवळीतील काम करणारे विविध संघटनेचे पदाधिकाऱ्यांचं मागच्या काही महिन्यापासून व लाभार्थीही काही महिन्यापासून सातत्याने संपर्कात होते। प्रत्यक्षामध्ये महामंडळाच्या योजनेमध्ये ज्या पद्धतीनं मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या महामंडळाला जी काही ताकद दिली, जो निधी उपलब्ध करून दिला आणि त्या निधीच्या आधारावरती महाराष्ट्रामध्ये आता 1,80,000 पेक्षा जास्त लाभार्थी झाले। परंतु मागच्या 1 वर्षापासून महामंडळाच्या नवीन असणाऱ्या व्यवस्थापकीय संचालकांच्या काही अटी शर्तीमुळे हे महामंडळ खूप मोठ्या प्रमाणामध्ये पिछाडीला गेलेलं आहे। यामध्ये सर्वप्रथम प्रमाणपत्र देताना त्यांनी अशा अटी शर्ती लावल्या। आपली पहिली अट काय होती शासनाची, की वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त नसावं। या माणसाने त्या ठिकाणी 15 लाखाचं कर्ज असेल, हवं असेल तर 5 ते 6 लाखाचं वार्षिक उत्पन्न दाखवलं पाहिजे। म्हणजे खोटं उत्पन्न निर्माण करण्यासाठी त्यांनी भाग पाडलं आणि जर उत्पन्न ते त्या प्रमाणात नसेल तर त्याचे प्रमाणपत्र त्यांनी रद्द करत होते। त्यांनी दुसरी अट या ठिकाणी दाखवली की जिल्ह्यामध्ये वाहन कर्ज किंवा वाहनांची संख्या जास्त झालेली आहे, आता तुम्हाला वाहन घेता येणार नाही किंवा त्याचं प्रमाणपत्र मिळणार नाही। व्यवसाय कुठला करावा हा लाभार्थी निवडत असतो। किंबहुना मराठा समाज मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भाग आणि शेतकरी भागातला आहे आणि शेतकऱ्यांच्या करिता वाहन कर्ज, ट्रॅक्टर कर्ज, जेसीपी म्हणा, ट्रक म्हणा, टेम्पो म्हणा, किंबहुना दुग्ध व्यवसाय, शेळीपालन व्यवसाय, कुक्कुटपालन आणि त्याच्यापेक्षा जास्त शेती उद्योगासाठी तो कर्ज घेत असतो। आणि अशा अटी शर्तीमुळे मराठा समाज परत एकदा मागे पडला। अचानकपणे त्यांनी स्वतःहून महामंडळाच्या योजनेअंतर्गत जे 2025च्या अगोदरचे प्रमाणपत्र होते, 2024च्या अगोदरचे प्रमाणपत्र होते, ते अचानकपणे अमुक 1 महिन्याच्या आतमध्ये जर आपण कागदपत्र अपलोड केले नाही तर ते रद्द करण्यात येईल। आता आपली जी महामंडळाची योजना आहे ही सगळ्यात जास्त लाभार्थी ग्रामीण भागातला आहे। ग्रामीण भागातला शेतकरी शेतावर जातो, जर तो दुग्ध व्यवसाय असेल, कुक्कुटपालन असेल तर त्याची मर्यादा काय असते, तर पहिलं तो आपलं शेतीचं काम पहिलं बघतो। ज्या विषयावरती त्याने लाभ घेतले त्याच्यावरती लक्ष देतो आणि मग संध्याकाळचं तो ई सेवा केंद्राकडे जाऊन सांगत असतो की बाबा माझं प्रमाणपत्र कागदपत्र अपलोड कर। परंतु काही कारणास्तव जर प्रमाणपत्र वेळेवर अपलोड झाले नाही, कागदपत्र अपलोड झाले नाही, बँक सँक्शन लेटर अपलोड झाले नाही, तर एमडीने डायरेक्ट फतवा काढला की आता तुम्हाला तुमचं प्रमाणपत्र हे सेव्ह एज ड्राफ्ट मध्ये गेलेलं आहे, थोडक्यात तुमचं LY रिजेक्ट झालेलं आहे। यामुळे ज्या बँकेने कर्ज दिलेले आहे ते बँक आता अडचणीमध्ये आलेली। ज्या लाभार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये 15 लाख 10 लाखाचं कर्ज मिळालेलं आहे आणि अचानकपणे त्यांच्या लक्षात येतं अरे आमचं LYच आता सेव्ह एज ड्राफ्ट मध्ये गेलेलं आहे, म्हणजे त्याला त्याचा व्याज परतावा मिळणार नाही, याची संख्या मोठी आहे। म्हणजे 2024च्या अगोदरचं प्रमाणपत्र आणि 2025च्या अगोदर पत्र हे दोन्ही प्रमाणपत्र त्यांनी रद्द केलेले आहेत। ही शोकांतिका आहे।
महामंडळाचा व्याज परतावा येत नाही, तर आपल्याला एक कल्पना आहे की शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत, परंतु लोकांपर्यंत अशी भावना व्यक्त करायची की शासनाकडनंच पैसे आले नाही, तर मग मी तुम्हाला नवीन प्रमाणपत्र का देऊ? मी जुने जे LY काढलेले आहेत, ज्यांनी कर्ज घेतले त्याला व्याज परतावा का देऊ? आणि थोडक्यामध्ये शासनाच्या असणाऱ्या सरकारच्या विरोधामध्ये कशा प्रकारे लोकांमध्ये एक रागाची भावना निर्माण होईल, विद्रोहीची भावना निर्माण होईल, याचं काम महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक करत आहेत. म्हणून राज्याची सरकारची प्रतिमा ती आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असो, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असो, आदरणीय सुनित्राताई पवार वहिनी साहेब असो, या तिन्ही पक्षाची प्रतिमा खराब करण्याचं काम आणि मराठा समाजामध्ये सरकारच्या विरोधामध्ये द्वेष भावना निर्माण करण्याचं काम MD कळत आहे. आज जवळजवळ 300 ते 400 कार्यकर्ते मला भेटले, लाभार्थी भेटले. काहींनी तर अक्षरशः आपले अश्रू अनावर केले. काही तर ठिकाणी शेतकऱ्यांनी मान्य केलं, साहेब आम्ही कमी शिकलेलो आहोत, वेळेवर कागदपत्र अपलोड नाही केले, आम्ही मान्य करतो, पण आम्ही योजनेचा लाभ घेतलेला आहे, आम्ही दुरुपयोग केलेला नाही. आणि माणुसकीच्या नेत्याने त्यांना एक संधी देणं गरजेचं आहे, जे आज महामंडळाचे MD देऊ इच्छितात नाही, कारण त्याच्या मागचं काही धोरण आहे. आता या सगळ्या प्रसंगाला पुढच्या येणाऱ्या काही दिवसामध्ये लाभार्थ्यांचा आक्रोश जर पाहिला, मराठा समन्वयकांचा आक्रोश जर पाहिला, तर मुंबईमध्ये संयुक्तपणे मुख्यमंत्री किंवा उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटलांची संयुक्त बैठक घ्यावी, अशा प्रकारचे विनंती त्यांनी मला केली. आज अजून एक नवीन विषय माझ्या या जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये आला, तो म्हणजे महानगरपालिकेच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचं संग्रहालय. आता ह्या सर्किट हाऊस शासकीय विश्राम बाग हे फार ऐतिहासिक आहे, नव्यानं आता निर्माण झालेले आहेत. दर महिन्याला राजकीय पक्षाचे पदाधिकारी येतात. आता मला कुणीतरी सांगितलं की उद्या राजसाहेब ठाकरे पण उद्या येणार आहेत, आणि माझी आवर्जून विनंती आहे की उद्या राजसाहेब ठाकरे आल्यानंतर बाजूला संग्रहालयाला भेट द्यावी. त्या संग्रहालयाची परिस्थिती जर बघितली तर फार वाईट वाटतं. आपण छत्रपती शिवरायांचं नाव घेतो, या जिल्ह्याला छत्रपती संभाजी महाराज नगर म्हणून दिलं, पण मूळ संग्रहालयाची अवस्था जर पाहिली तर आज दयनीय आहे. या संग्रहालयाकरिता 2016ला महानगरपालिकेने 116 कोटीचा निधी, 116 कोटीचा निधी का 26 कोटीचा निधी, 1,60,00,000 निधी एक विशेष इमारतीकरिता, ज्या इमारतीमध्ये पर्यटक, संशोधन, त्याचं जतन याकरिता त्यांनी राखीव ठेवला होता. अजून त्याचं काम सुरू झालं नाही. किंबहुना आता मला जे कळतं की त्या ओपन जागेमध्ये त्या ठिकाणी वेगळ्या एका संस्थेला ती जागा देऊ करण्याचा एक हट्टास महानगरपालिकेच्या आयुक्तांनी घेतलेला आहे, तो निंदनीय आहे. एकतर असं आहे की छत्रपती शिवरायांच्या काळातच नव्हे तर या भारतामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या ऐतिहासिक नोंदी त्या ठिकाणी मला सापडल्यात, धार्मिक ग्रंथ त्या ठिकाणी सापडलेले आहेत. आणि छत्रपती शिवरायांनी ज्या फारसी भाषामध्ये, उर्दूमध्ये लिहिलेलं त्यांचं एक इस्लामाचं जे काही ग्रंथ म्हणा किंवा काही आहे, ते पण मला पाहायला मिळाले. कुठल्याही प्रकारची सुरक्षा, योग्य सुरक्षा नाहीये, किंबहुना म्युझियमचा दर्जा त्या ठिकाणी ढासळत आहे. म्हणून मी मुख्यमंत्र्यांनाही विनंती करणार आहे, या जिल्ह्याचे पालकमंत्री, त्याचबरोबर या जिल्ह्याचे आमदार जे आता कॅबिनेट मंत्री आहेत अतुलजी सावे, आणि मला वाटतं पालकमंत्री शिरसाट साहेब, यांनाही विनंती करणार आहे की आपण यामध्ये जातीने लक्ष घालून महानगरपालिकेला ताबडतोब डागडुजी करण्याकरिता योग्य निधी आणि नवीन इमारत बांधून आपल्या जिल्ह्यामध्ये त्याचं संग्रहालय कसं होईल, त्याचं जतन कसं होईल, याच्यासाठी आपण कारवाई करावी. या सगळ्या विषयाला आपल्या जिल्ह्यातले व महाराष्ट्रातले जे आपले मराठा कार्यकर्ते आहेत संघटनेचे, किशोरभाई चव्हाण, सुरेशजी वाकडे, गोपाळराव चव्हाण, विजयजी काकडे, निलेशजी, गणेशजी उगवले, सतीश वेताळ, किशोर भाऊ, प्रदीप नवले, भरत कदम, लक्ष्मण नवले, शैलेंद्र भिसे, आणि आमचे मित्र आणि आता भविष्यात माथेडी चळवळीचं काम करणारे योगेशजी, या सगळ्यांनी मिळून
मराठा समाजाचे विविध विषय मांडलेले आहेत आणि मला विश्वास आहे की या विषयाच्या नंतर मंगळवारी आदरणीय राज्याची कॅबिनेट मीटिंग असते, त्या कॅबिनेट मीटिंगमध्ये दोन्ही निवेदनं मी त्या ठिकाणी देणार आहे. संग्रहालयाबद्दलही देणार आहे, त्याचबरोबर महामंडळाची सध्या परिस्थिती, आणि त्या दिवशी उपसमितीची बैठक लागलेली आहे. त्या उपसमितीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या मराठा समाजाबद्दल सरकारच्या बद्दलची आता राग का वाढत चाललाय, कुणामुळे राग वाढलाय, अधिकाऱ्यांच्यामुळे सरकारबद्दल द्वेष निर्माण व्हायची वेळ आलेली आहे, हे जरा मी त्यांना जाणीव करून देणार. आणि एक शेवटचा विषय, NCERT या संस्थेच्या वतीनं CBSEचा अभ्यासक्रम ठरवणारी एक संस्था आहे आणि छत्रपती शिवरायांचं मराठा साम्राज्य हा जो एक विषय आहे, या संदर्भामध्ये अधिवेशनामध्ये आमदार बंटी पाटलांनी मुद्दा मांडला होता. महाराष्ट्र आमदारांची एक समिती गठन केली आणि भविष्यामध्ये शालेय पुस्तकांमध्येही मराठा साम्राज्याचं नकाशा असावा याकरिता नागपूरचे छत्रपती मधोजी राजे भोसले हे प्रयत्न करत आहेत. आणि म्हणून याही लोकांनी गांभीर्याने विषय घ्यावा आणि लवकरात लवकर शालेय पुस्तकांमध्ये सर्वच शाळेय म्हणजे CBSE, IB सगळ्या पुस्तकांमध्ये मराठा साम्राज्याचा नकाशा हा यावा अशी विनंती आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून या तिन्ही विषयावरती मी लक्ष वेधत असताना सरकारच्या बद्दलची प्रतिमा खराब करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वरती योग्य कारवाई करून मराठा समाजाच्या ज्या प्रलंबित प्रश्न आहेत त्याला मार्गीच लावावं एवढी विनंती. आपले प्रश्न महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकांच्या बद्दल असं आहे, आपल्याला कल्पना आहे की शासनामध्ये महामंडळ म्हटली की तूप आणि बाकीचे सगळं असतं. आपलं महामंडळ हे ऑनलाईन पद्धतीनं आहे, कुठल्याही प्रकारे अधिकाऱ्यांना वैयक्तिक स्वार्थ साधता येत नाही. त्याच्यामुळे जो अधिकारी येतो तो स्वतःची बदली करण्यामध्ये फार रस घेत असतो. सदर MD आल्यापासून वारंवार त्यांना मी सांगत होतो की आपण मराठा समाजामध्ये जन्म घेतलेला आहे, सातारच्यात मान खटावच्यात, आपण महामंडळाच्या लाभार्थी वाढवण्याकरिता शासनामधून अधिकचा निधी आणण्याकरिता किंवा योजनेमध्ये काही परिवर्तन करण्यासाठी काम केलं पाहिजे. पण दुर्भाग्याने महामंडळाच्या MDंचा जास्त कालखंड हा पुणे जिल्ह्यामध्ये गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये गेले असल्यामुळे आणि हे महामंडळ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः पाहत असल्यामुळे यदा कदाचित अडथळे निर्माण करण्यासाठी त्यांना कोणीतरी सूचना केल्या असतील. आणि वारंवार लेखी पत्र लिहून देखील पण ज्या वेळेला एखादा अधिकारी त्या ठिकाणी ऐकत नाही मग त्यावेळेला आम्हाला त्याबद्दल बोलावं लागतं. मी या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांना बोललोय, विखे पाटलांना बोललोय आणि आज जे लाभार्थ्यांचे प्रश्न निर्माण झालेत हे त्यांच्या खेकडीपणामुळे झालेले आहेत. आणि म्हणून माझं त्यांचा वैयक्तिक काय नाही, मी सातारचा आहे ना, कधी ते माझ्या मतदारसंघामध्ये होते ना कधी अधिकारी म्हणून आम्ही काम केलेलं आहे, परंतु एकंदरच अडथळे निर्माण करण्यासाठी त्यांना सुपारी दिलेली आहे मराठ्यांमध्ये असं मला वाटतं. विजयसिंह देशमुख. आता हे संशोधनाचा भाग आहे, जसं संशोधन कुणीतरी केलं पाहिजे. शासनाला विनंती आहे की त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे मराठा समाजाचं नुकसान होतं आणि त्यांनी एकतर्फे निर्णय घेतला कुणाच्या सांगण्यावरून, हे मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री शोधलं पाहिजे. काय असतं नाही, माझं अपयश नाही. मी तर उलट म्हणतो तुमच्या जिल्ह्यामध्ये मी किती वेळा आलो, पत्रकार परिषद घेतलं, ज्या बँका कधी कर्ज देत नव्हत्या त्या बँका कर्ज द्यायला लागल्या आणि प्रामाणिकपणे समाजाबरोबर मी काम केलेलं आहे. वैयक्तिक मी कधी स्वार्थ साधलेला नाहीये. हे जे बरेचसे उदाहरणं देऊ शकतो. फक्त काय होतं की बरेचशा वेळेला अपेक्षित असतं की शासनामधून योग्य व्यक्तीने जाब विचारून त्याच्या केलेल्या कामामध्ये ताबडतोब काहीतरी बदल करावा किंवा त्याची बदली करावी. आता लोकांमध्ये याचा उठाव झाला पाहिजे आणि लोकांमध्ये उठाव झाला तर सरकार निर्णय घेईल असं मला वाटतं. बघा काय असतं, माझ्या जवळ मी कुणाच्या जवळ आहे त्यापेक्षा समाजाचं नुकसान होतं हे महत्वाचं आहे आणि ह्याला समाजाने मोठ्या प्रमाणामध्ये मागणी करणं गरजेचं आहे. यदा कदाचित
आता समाज या विषयावरती मोठ्या प्रमाणामध्ये बोलेल आणि मुख्यमंत्री याची दखल घेतील. आम्ही वारंवार मुख्यमंत्र्यांना ज्या वेळेला वेगवेगळे आढावा बैठक घेतो, समाजाच्या विषय निघतो, त्यावेळेला मी त्यांना गांभीर्य समजावून सांगत असतो. आता मला असे वाटतं की माझी उंची कमी पडते किंवा माझा आवाज कमी पडतो. समाजाने जर आवाज उचलला तर काय मुख्यमंत्री लगेच आणि दोन प्रकारे त्याच्यामध्ये खूप चांगला प्रश्न विचारला. निधी देणं आणि ज्या लाभार्थ्यांचे एलवाय रद्द करणं हा दोन प्रकार आहेत. त्याचबरोबर नवीन एलवाय काढण्यासाठी अटी शर्ती लावणं हा तिसरा प्रकार आहे. निधी दिला नाही तर समाजाला घेऊन मी कधीही सीएमच्या कोट्यामध्ये दरवाजापर्यंत जाऊन चर्चा करू शकतो, निधी उपलब्ध करू शकतो. पण अटी शर्ती निर्माण करून मुख्य सरकारच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये मराठा समाजाने रान पेटवावं याकरिता जे करतात ते चुकीचे आहे. माझा मुद्दा तुम्ही समजून घ्या. अटी शर्ती काय आहे? एक मिनिट 10 महिन्याच्या व्याजपत्र साहेब, तुम्ही ऐकत नाही माझं म्हणणं ऐका ना. अटी शर्ती काय आहेत? तर आपली अटी शर्ती एलवाय काढण्यासाठी 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्न नाही असं असलं पाहिजे. त्यांनी काय केलंय, 15 लाखाची योजना पाहिजे ना, तर 6 लाखाचं तुम्हाला उत्पन्नाचा दाखला असला पाहिजे. आता ग्रामीण भागातला शेतकरी ज्याच्या बापाच्या नावावरती जमीन आहे, ज्याच्या आईच्या नावावरती जमीन आहे, तो शेतकरी आहे, तो उत्पन्न दाखवणार कुठून? म्हणजे परत काहीतरी खोटं प्रकरण करा आणि हे देऊन देखील पण त्याचा एलवाय रिजेक्ट करायला जातो. आपल्याकडे इथं यदाकदाचित ते लोक आहेत, कारण मला मगाशी भेटले, त्यांनी निवेदन दिले. हा एक प्रकार आहे. निधीचा जो काही प्रकार असेल, निधीचा जो प्रकार आपण जो सगळेजण मांडताय, या निधीकरिता वारंवार मुख्यमंत्र्यांची चर्चा करून जर निधी दिला नाही तर महामंडळाचा लाभार्थी अडचणीमध्ये येईल. हे माझं लेखी पत्रच नव्हे तर माझ्या भेटीमध्ये पण म्हटलेलं आहे. मला वाटतं की आता उद्या या पुढच्या येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्हाला अपेक्षित निधी तो लवकरात लवकर मिळेल. तुम्हाला ठरवून नियम करत होते. नाही, अटी शर्ती आहे. महामंडळाच्या परस्पर केल्या. हो, महामंडळाच्या त्यांनी काढलेले पत्र आणि त्या पत्र काढल्यानंतर लगेच माझं परत पत्र गेलेलं आहे की साहेब तुमच्या या निर्णयामुळे मराठा समाजाच्या लाभार्थ्यांचं नुकसान होतंय. हे मी मुद्दामून का सांगतोय, माझ्याकडे पण कागदोपत्री आहेत, माझ्याकडे पण एव्हिडन्स आहे, ओसी कॉपी आहे. महामंडळाच्या एमडी अध्यक्षांना विश्वासात न घेता काम करतो, ही वस्तुस्थिती आहे. आणि विश्वासात कुणासाठी घ्यायचं असतं, कारण ते एक प्रक्रिया असते, ती प्रक्रिया त्यांनी पार पाडली पाहिजे. मुख्यमंत्र्यांना असं वाटत असेल की लाभार्थ्यांनी समाजाने हा विषय उचलावा म्हणजे त्यांना ट्रान्सफर करायला लवकर बरं पडेल. तर समाजापर्यंत आलोय, माझा आवाज कमी पडतोय. CM ला बरेच वेळ जर बदल्या करायला असा समाजाचा रेटा पाहिजे असेल तर मग तर प्रशासकीय काही डोलारच खचून जाईल. कसं आहे माहितीये का, कधी कधी भूक लागणाऱ्या मुलाने आरडा ओरडा केली की लगेच आई त्याला जेवण देते, तसंच तो प्रकार असावा असं मला वाटतं. पण आता मंगळवारी उपसमितीची मीटिंग आहे. विखे पाटलांकडे मी वारंवार विषय मांडलेला आहे. परत एकदा विखे पाटलांकडे हे सगळे जे निवेदन येणार आहेत, हे सगळे निवेदन आणि मराठा समन्वयक की विखे पाटलांना भेटून याचं गांभीर्य देणार आहेत. तुम्ही पण हतबल झाले. कसं असतं, प्रशासकीय अधिकाऱ्यांनीच अशी अटी शर्ती लावल्यानंतर मी काही एलवाय देत नाही, मी काय व्याज परतावा देत नाही, मी काय साहेब काय असतं घटनेमध्ये साहेब, आता आम्हाला मिटिंग घेण्याचा अधिकार आहे. ते शोभेचं राहिलं का? आता हे शोभेचं पद राहिले म्हणजे आम्ही महामंडळाचे अध्यक्ष म्हणून जिल्ह्यामध्ये 26 जिल्ह्यामध्ये फिरलो, मराठा समाजाला व्यवसायाच्या निमित्त जोडण्याचं काम केलं, लोकांना आधार दिला, बँकेची मिटिंग घेतली. यदा कदाचित आता सरकारला किंवा एमडीला वाटत असेल झालं याचं काम, आता याचं ऐकायची गरज नाहीये, त्याच्यामुळे आता आम्हालाही वाईट वाटतंय. पण करणार काय, आम्हाला हात बांधलेले आहेत, कारण आम्ही पदावर आहेत. पदावर नसताना मग यंगा दाखवणं काय आमचं ते रोजच काम आहे कामगारांचं, आम्हाला माहिती आहे. 100% ठेवून काय करू मी 2 महिन्यापासून महामंडळाच्या कुठल्याही व्यवस्थेची वापर करत नाही, किंबहुना महामंडळाची गाडी पण मी वापरत नाही, माझी स्वतःची ईव्ही गाडी वापरतोय. 2 महिने अल्टिमेटम काय नसते बघा. आम्ही मुख्यमंत्र्यांना तक्रार केली, मुख्यमंत्र्यांनी गांभीर्य नाही घेतलं तर मग तो विषय माझा आहे, मी कशाला अल्टिमेटम देणार. आता तो माझा निर्णय आहे. मी सांगितलं मगाशी की समाजाचं जर नुकसान होत असेल तर त्या पदावर बसून करू काय.
काय लाभाचं परतून नाही ते. आणि मला कसला लाभ पाहिजे? माझ्या वडिलांनी समाजासाठी टोकाची भूमिका घेतलेली. अजून काय विषय? फक्त एकच विनंती करतो, आज जिल्ह्यात आल्यानंतर संग्रहालयाचा विषय मला फार महत्वाचा वाटला. तुम्ही सर्व पत्रकार या जिल्ह्यातल्या या भूमीतल्या संग्रहाचा विषय आयुक्तांना फोन केला पण ते बिझी आहेत. परंतु या संग्रहालयाचा विषय आपण आपल्या स्तरावरती घ्यावा. मी माझ्या स्तरावरती मंगळवारी कॅबिनेटला पत्र देणार आहे, पण आपण जर स्तरावरती घेतलं तर त्याला चांगल्या पद्धतीनं एक स्वरूप येईल. दबाव आहे माझ्यावरती कसला दबाव येणार आहे? आम्ही काय दबावाखाली काम करणारी मंडळी आहोत का हो? काही चालतं असं नाही होतंय हो. ते आमच्या चालू आहेत, आमच्या पद्धतीने आम्ही काम करतोय. पण प्रशासकीय अधिकारी ज्याला असतो, अधिकार असतो, तो असं काहीतरी चुकीचं काम करतो त्यावेळेला राग येतो. पण आता राग दाखवण्याची जागा नाही ना. दिलेले आकडे आहेत ना, काय विचार काय आणि आता याचं म्हणतात की 1750 कोटी रुपयांचा व्याज परतावा दिलाय. किती राहिला शिल्लक? शासनाकडनं ज्या पद्धतीने कर्ज वाटप झालेलं आहे त्या कर्ज वाटपाप्रमाणे आज कमीत कमी 1500 कोटी येणं गरजेचं आहे. जे आजपर्यंत 200 का 300 कोटीच फक्त दिलेले आहे, म्हणजे 150 कोटी दिलेले आहे. नाही, आता कुठली तरी पोस्ट आली होती, म्हणजे मलाही माहित नाही निधी कधी येतो. 300 कोटीची पोस्ट मी मागच्या 3-4 दिवशी कुणीतरी मला पाठवली होती, पण ती अधिकृतपणे GR नाही मी वाचला. त्याच्यामुळे अपेक्षित आहे, मला असं वाटतं की मुख्यमंत्री पुढच्या येणाऱ्या बैठकीच्या माध्यमातून या निधी उपलब्ध करून देण्याचं काहीतरी तरतूद करतील. जरांगे पाटील जे म्हणतात तुम्हाला एक सांगू का, इतर महामंडळाला एवढे लाभार्थी नाहीये. तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही सर्व जाती धर्मातले आहात, सगळे जाती धर्मातले महामंडळाचे कार्यालय आहेत. जर तुम्ही पाहिलं की 2018 पासून ते आजपर्यंत 1,80,00,000 लाभार्थी झालेत. एवढे लाभार्थी सगळ्या जुने महामंडळाला होऊ शकले नाहीत. हा सक्सेस रेशो मराठा समाजाने कर्ज घेतलं आणि फेडलं आणि बँकेने विश्वास दाखवला त्याच्यामध्ये. आता काय होतं की राजकारणामध्ये इतर लोकांना जरा थोडंसं आमचं महामंडळ खचायला लागलेलं आहे, डोकाला खुपसायला लागले, त्याच्यामुळे अटी शर्ती निर्माण केले का काय असा आम्हाला प्रश्न पडतो. तुम्ही काहीतरी म्हणत होता. जरांगे पाटलाचं आंदोलन झालं तेव्हापासूनच हे झालं. ते जे म्हणताय जरांगे पाटील त्यांना जरांगे पाटील हे म्हणतायत ते खरंच म्हणतायत ना. काय? ते म्हणतायत की महामंडळातून कर्ज सारथीला पैसे दिले जात नाहीत, महामंडळाला पैसे दिले जात नाही, मी वस्तुस्थिती आहे तेच म्हणतो. पैसे नाही. साहेब, मी शासनाचा प्रतिनिधी असलो तरी मी मराठा आहे, मी वस्तुस्थिती सांगतोय. मीच सांगतोय ना तुम्हाला, थर्ड पार्टी म्हणून कोणी सांगत नाही. महामंडळाचा कॅबिनेट दर्जाचा अध्यक्षच सांगतोय की अटी शर्ती मुद्दामून नाही. तुम्हाला मी कळवतो साहेब, मी तुम्हाला पत्र पाठवतो. मी सोडलंय पत्र, आता माझी जाहिरात लावा एवढी. ठीक आहे. मुद्दा असा आहे, पद सोडण्यासाठी कधी पद घेतली जात नाही, परंतु पदामुळे समाजाचा फायदा झाला पाहिजे हा उद्दिष्ट ठेवून मी काम केले. आणि मला वाटत नाही की माझ्या पद सोडल्यामुळे जर काय परिवर्तन होणार असेल तर मला तसा निरोप आला तर मी आताही पद सोडायला तयार आहे. कारण मी काय लाभाचं पद घेतलंय आणि आर्थिक संपत्ती गोळा केली असं नाही. समाजाचा मुलगा म्हणून, अण्णासाहेबांचा मुलगा म्हणून माझ्या समाजाला देणं लागतं म्हणून मी मेहनत घेतली. तुम्ही जर बघितलं तर या जिल्ह्यामध्ये किंवा या पूर्ण विभागामध्ये राजकारण मधूनही जास्त मी कधी तुम्हाला दिसलो नाही एक पत्रकार म्हणून. तुम्ही मला बघितलं असेल किंवा तुमच्यातले काही पत्रकार आवर्जून फोन करतात, मी त्यांच्याशी बोलतो, मनमोकळेपणाने सांगतो. आजकाल व्हॉइस रेकॉर्डिंग हे जे आता प्रकल्प आलेला आहे त्याच्यामुळे मी कधीच भान ठेवत नाही का, कारण मी कधी लबाड बोलत नाही आणि मी कुणाची निंदा करत नाही. पण जे चूक आहे ते मी वारंवार बोलत असतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. थँक्यू.